आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा सराईत आरोपी गजाआड। नाशिक शहरातील भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखालील गुन्हे शोध पथकाला मागील 2 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे हा गावठी कट्टा घेऊन भद्रकाली परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस हवालदार सतीश साळुंके, कुयुम सय्यद, पोलीस शिपाई निलेश विखे आणि अविनाश थेटे यांच्या पथकाने शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल म्हणजे गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे, पाटील गल्ली, भद्रकाली, जुने नाशिक याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार करत आहेत। सदर कारवाईत भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने महत्त्वाची भूमिका